नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशीच्या व्यक्तींना जुलै 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. धनु राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये आपल्या प्रकृती संबंधी घसा आणि गळा याविषयी विशेष काळजी घ्यावी. घशाला इन्फेक्शन होणे, छातीमध्ये कफ साचणे किंवा चोखप होणे अशा दृष्टीने काही त्रास आपल्याला महिनाभर मधल्या काळामध्ये होऊ शकतो, म्हणजे सलग होऊ शकतो, मध्ये थांबत. तर याविषयी आपण योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा, औषधोपचार करावा आणि त्याचप्रमाणे या विरोधात आपली काही एक आपला दिवसाचा कार्यक्रम नाही ना हे जरा बघून घ्यावं. कारण काही वेळेला असं होतं की आपण आपलं जे दिवसाचं जे घटनाक्रम आपण ठेवलाय तो बरोबर याला पूरक असतो, म्हणजे ह्या गोष्टी त्यामुळे वाढत जातात. तर त्या गोष्टी होऊ नयेत अशी आपण काळजी घ्यावी असं धनुराशीच्या व्यक्तींना मी सांगेन. ही काळजी आपण घेतली तर आपल्या शरीर स्वास्थ्य जे आपलं ते चांगलं राहील. त्याप्रमाणे धनुराशीच्या व्यक्तींची मुलं जी आहेत ती काहीतरी उपद्व्याप करून, म्हणजे घरामध्ये काही गोष्टी ओढाताण करणे, पाडणे किंवा अंगावर पाडवून घेणे, एखाद्या वस्तू अंगावर आपल्या ओढवून घेणे, पडणे, असं काहीतरी घरात काहीतरी करून काही विशेष प्रसंगाला किंवा विशेष संकटाला सामोरं जावं लागेल. म्हणून या संबंधी आपण विशेष काळजी घ्यावी. कारण मुलं आहेत, काही उपद्रव करत असतात, तर ती असे काही उपद्रव करून उंचावरून उड्या मारणे वगैरे असे काही मुलं अघटित असे उद्योग करत असतात. त्याबद्दल आपण जरा लक्ष घालावं वैयक्तिक, आणि त्यापासून त्यांना रोखावं असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. उद्योगधंद्याच्या बाबतीत जर विचार केला तर आपला नावलौकिक वाढेल अशी काही कार्य आपल्या हातून घडतील, ज्यामुळे आपला मानमरातब वाढेल, आपली प्रतिष्ठा वाढेल, असे काही प्रसंग आपल्याला समोर येऊ शकतात. उदाहरणार्थ काही अवॉर्ड मिळणे किंवा अन्य काही बाबतीत प्रशंसा होणे कामाची, अशा गोष्टी या महिन्यामध्ये होणार आहेत. आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण जे काही निर्णय घेता त्या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळून त्याचीही प्रतिष्ठा आपल्याला वाढलेली दिसू शकते. म्हणून आपण जे चिंतन करताय त्याची योग्यता अगोदर आपण लोकांना पटवून द्या आणि ती गोष्ट आपण अंमलात आणा. ज्या नोकरीदार मंडळी आहेत, जे नोकरी करतात आणि ते नोकरीवर अवलंबून आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे आपलं कार्य सुरू ठेवा. फळ कधी मिळेल याची अपेक्षा ठेवू नका, त्याचं फळ चांगलंच मिळणार आणि ते योग्य वेळेत मिळेल अशी खात्री मला या महिन्यात दिसून येते. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कौटुंबिक कलह किंवा वादविवाद यामध्ये आपण जास्त पडू नका, किंवा कारण आपल्या शब्दाचा एखादा गैरअर्थ घेतला जाईल आणि त्यामुळे तुमच्याबद्दल बाकीच्यांच्या मनात कटुता येईल. म्हणून तुम्ही कौटुंबिक वादात पडू नका किंवा कुठलं भांडण सोडवायलाही जाऊ नका, की त्यामुळे ते तुमच्यावर उलटेल असं मला या ठिकाणी दिसून येते. जी मुलं शिक्षण घेत आहेत किंवा परदेशात शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी जे प्रयत्नात आहेत त्यांनी या महिन्यात जोरात कामाला लागावं. आपले डॉक्युमेंटेशन जे आहे ते नीट सादर करावेत, त्यात कुठल्याही प्रकारची चूक किंवा काही कमतरता राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, तर त्या गोष्टीत चांगली प्रगती त्यांना या महिन्यात दिसून येईल. घरामध्ये किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवर चिडचिड टाळावी किंवा हट्टीपणा टाळावा, यामुळे घरात वातावरण चांगलं राहील धनुराशीच्या व्यक्तींना असं मला या ठिकाणी सांगता येतं. उत्पन्न जे आहे तुमचं, जे तुमच्या कागदावर आहे पण ते प्रत्यक्षात मिळायला काहीतरी अडचण दिसून येते. म्हणजे त्यामध्ये कोणाचं तरी मन दुखावलेलं आहे आणि ते दुखावलेलं मन, कलुषित मन तुम्हाला दूर करावं लागेल
तेव्हाच तुमचे अडकलेले पैसे जे आहेत ते येतील किंवा उत्पन्न जे आहे तुमचं अपेक्षित आहे ते साध्य होईल आणि ते तुम्हाला मिळेल असं या महिन्यात दिसून येत आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की एखादं पेमेंट आपल्याला यायचं आहे पण त्यासाठी काही क्लॅरिफिकेशन समोरच्याला हवं आहे, तर ते तुम्हाला विनाविलंब करावं लागेल तरच ते तुमचं येणं वसूल होईल असं मला या ठिकाणी दिसतंय. नाहीतर ते पैसे अडकून पडतील. तर ती काळजी तुम्ही योग्य ती घ्यावी असा सल्ला या ठिकाणी तुम्हाला देतोय. कोर्ट कचेरी किंवा अन्य वादाच्या प्रसंगात तुम्ही स्वतःहून पडू नका. म्हणजे नवीन दावा लावणे, कोर्टात केस करणे अशा काही प्रसंगामध्ये तुम्ही जाऊ नका. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर वाद घालणे किंवा काही नियमांचा उल्लंघन करणे अशा गोष्टी करू नये की त्या तुमच्या अंगलट येऊ शकतात. या गोष्टी आपण टाळण्याकडे तुमचा कल असावा. त्या गोष्टी आपण प्रकर्षाने टाळा. पूर्वार्धामध्ये जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत ते करण्याचा कल तुमचा शक्यतो असू द्यावा की जेणेकरून त्या वेगात गोष्टी तुमच्या घडून येतील असं मला या ठिकाणी दिसून येते. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.